माझी नियोजित वेळ 5 वाजता होती. मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो. माझी 5:45-7 वाजेपर्यंत भेट संपली. ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक जाण्याच्या बातमीनं संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केली जाते. त्यांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा केवळ अपघात होता की यामागे काही घातपाताचा कट होता, असा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान आमदार रोहित पवार सातत्यानं नवे दावे आणि गौप्यस्फोट करत असल्याचं दिसून येतंय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलंय. या आरोपांना उत्तर देताना खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. रोहित पवार यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारणात आहे, असं ठाम विधान त्यांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया सहराज्यप्रमुख मोहसिन शेख यांची एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत विचारले, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यापैकी एकानं तरी दादांच्या अपघाताबद्दल शंका उपस्थित केली आहे का? तसंच विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या बातम्या समोर येत असताना या नेत्यांनी मौन का बरं बाळगलं, असा थेट सवाल त्यांनी केलाय. याचबरोबर सूरज चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. दर 3-4 तासांनी फोटो पोस्ट करून आठवण काढणारे, पण या प्रकरणावर एक शब्दही न बोलणारे, अशी टीका पोस्टमध्ये करण्यात आली आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी इशाराही दिलाय. सुनील तटकरे, एक लक्षात ठेवा, तुमच्या राजकीय करिअरचा परफेक्ट कार्यक्रम रोहित पवारच लावणार आहेत. या सर्व आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं सत्य काय, अपघात की घातपात, याची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे.